नमस्कार, मी स्नेहल. आज आपण इथे हे जे लाडू बघत आहे हे रव्याचे लाडू नसून तांदळाचे लाडू आहेत आणि अगदी पौष्टिक अशी ही पारंपरिक रेसिपी आहे. त्याकरता मी हे तांदूळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. नंतर ते एका सुक्या कपड्यावरती पसरवून ठेवले. 2 ते 3 तास फॅनखाली पसरवल्यावर असे हे तांदूळ सुकले. अगदी हाताला न चिटकले नाही म्हणजे ते सुकले असे समजावे. आणि हे तांदूळ आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅसवरती मी अगदी मंद म्हणजे गॅस केलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे तांदूळ थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत. ही जी रेसिपी आहे ही गावाकडे मोठ्या प्रमाणात केली जाते. पूर्वीच्या काळी गोडाधोडाचे एवढे पदार्थ नव्हते, त्यामुळे असे हे गोडाधोडाचे अगदी साधे सोपे पदार्थ बनवले जायचे, जे करायलाही खूप सोपे आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे पदार्थ तयार होतात. त्यामुळे गावाकडे असे पदार्थ पूर्वीच्या काळी खूप बनवले जायचे. तशीच ही पारंपरिक रेसिपी आहे. आणि आता हे तांदूळ आपण असे कडकडीत असे भाजून घ्यायचे. थोडेसे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ जे आहेत हे भाजून घ्यायचे. आता या पद्धतीने मी हे सर्व तांदूळ भाजून घेत आहे. मी इथे 1 किलो एवढे हे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे आता ह्या दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा मी हे तांदूळ भाजून घेतले. असे 2 बॅचमध्ये माझे हे तांदूळ भाजून झाले. आता यासाठी आपल्याला अगदी मोजकं साहित्य लागतं. मी इथे 1 किलोच्या प्रमाणात गूळ घेतलेला आहे, मेथी घेतलेली आहे आणि तूप घेतलं आहे, गावठी तूप घेतलेलं आहे. खूप थोडं साहित्य यामध्ये लागतं. अगदी कमी साहित्यात, मोजक्या साहित्यात हे लाडू तयार होतात. आता जे मेथी घेतले 2च चमचे मी इथे मेथी घेतलेली आहे. अगदी थोडीशी मेथी घेतले आणि ही मेथीसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची. मेथी भाजून झाल्यानंतर ती मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे. आता इथे मी थोडेसे काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेत. आता हे माझ्याकडे घरामध्ये होते त्यामुळे मी इथे ते घेतलेले आहेत आणि जरी तुमच्याकडे नसतील तरीही चालेल. आता हे असे पूर्ण भाजून घ्यायचे, तळून घ्यायचेत आपल्याला. आणि इथे जो गूळ घेतला आहे मी याच्यातला अगदी आतपाव एवढा गूळ काढून ठेवलेला आहे आणि हा गूळ पूर्ण असा बारीक सुरीने कापून घेतला आणि त्या जे तांदूळ आपण घेतलेत हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तांदूळ आपल्याला आणि त्यामध्ये तो गूळ मिक्स करून घ्यायचा. आता परत एकदा हे जे आपण तांदळाचं पीठ करून घेतलं आहे हे इथे आपल्याला हे पीठ रवाळ असं करून घ्यायचं आहे. अगदी बारीक जसं आपण भाकरीला पीठ करतो तसं न करता रवाळ असं पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. आणि ते गूळ आणि तांदूळ आपण मिक्स केलेलं ते परत मी मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे ते एकजीव असं करून घेतलं. आणि त्यामध्ये 2 चमचे एवढी मी मेथीची पावडर जी आपण बनवून घेतले ती पावडर टाकली आणि परत एकदा ते मिक्स करून घेतलं. 1 किलो गूळ 1 किलो तांदूळ आपण इथे प्रमाण घेतलं आहे, पण मी 1 किलोच्यातला आतपाव गूळ बाजूला काढून ठेवला. जर तुम्हाला गोड किती आवडते त्यानुसार इथे गूळ घ्या. आता हे आपण जे काजू, बदाम तुपामध्ये तळून घेतले तसं ते पूर्ण मी याच्यामध्ये गरम गरमच टाकलं म्हणजे आपला जो गूळ आहे तो मेल्ट व्हायला मदत होते आणि हाताने पूर्ण हे असं कुस्करून घ्यायचं म्हणजे आपलं तूप आणि जे गूळ आहे हे पूर्ण एकजीव होऊन जातं. इथे आपल्याला कोणतीही गुळाची चाचणी घ्यायची नाही आहे. आपल्या हाताच्या उष्णतेने गूळ हा मेल्ट होतो आणि हे जे लाडू आहेत हे खूप दिवस टिकतात आणि अगदी करायला सोपे आहेत. हे बघा, अगदी पटापट असे हे वळले जातात. मी तुम्हाला वळवून सुद्धा दाखवते. खूप साधे आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. परत एकदा तुम्हाला वळवून दाखवते. तुम्हाला किती लहान मोठा आकार पाहिजे आहे त्यानुसार हे लाडू तुम्ही बनवू शकता. अगदी
सहज हे लाडू बनवता येतात आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटसुद्धा टाकायला विसरू नका. कमेंट वाचायला खूप आवडतात. तर आपले इथे तांदळाचे लाडू तयार झालेले आहेत. थँक्यू.